की मंगळवेढ्यामध्ये आपण बसवेश्वराचं राष्ट्रीय स्मारक उभं करायचं आहे. ते स्मारक उभं करत असतात त्याचं स्वरूप भव्य दिव्य असं असलं पाहिजे. जेव्हा नाव राष्ट्रीय स्मारक म्हणून आपण घेतोय तेव्हा त्याचं स्वरूपही भव्य दिव्य असावं. तर जगदीशजी, आपण तर 400 कोटी धरला आहे. आज पहिल्या टप्प्यातलं आम्ही काम हातामध्ये घेतलं. पहिलं जमीनच नव्हती. ती जमीन 15 नाही 22 एकर जमीन आम्ही त्या स्मारकाला देण्याचा निर्णय घेतला. 7 एकरामध्ये जे तळ आहे ते तळ सुशोभित करतोय आपण आणि तेही स्मारकाला देतोय. तळ पण आपण स्मारकाला देतो आणि तो सुंदर असा तो परिसर. शेवटी आपण ज्या ठिकाणी बसवेश्वरांचं राष्ट्रीय स्मारक उभं करतो तो परिसरही तेवढा सुंदर असला पाहिजे आणि पाणी असल्याशिवाय काही सुंदर होत. त्यामुळं मगाशी सिद्धेश्वराच्या तळ्याचं आपण सांगितलं. त्यामुळे आम्ही सिद्धेश्वराच्या मंदिराच्या इथं आपण जे तळ पाहताय ते समाधानात झालेलं तळ आपण सांगितलं. तर आता आम्ही महात्मा बसवेश्वराचं स्मारक तिथं सुद्धा तळ विकसित करतोय. ते पाण्याचं ठिकाण आम्ही विकसित करतोय. 7 एकराचं तळ आहे, 15 एकराची जागा आहे. 22 एकरामध्ये भव्य दिव्य स्मारक उभा करण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. आणि त्यासाठी आपण जे कल्याण मंडप कुठलं ते आपण म्हणतो बसव कल्याण तिकडे आम्ही मी पण स्वतः जातोय. आम्ही काही समिती आपण स्थापन करतोय, अभ्यास गट स्थापन करतोय की ज्यांनी बसवेश्वरांच्या सगळ्या आठवण त्यांचं कार्य याचा अभ्यास करून त्या स्मारकामध्ये आपल्याला त्या कसं घेता येईल. ते स्मारक उभं करताना ते परिपूर्ण स्मारक असलं पाहिजे याच्यासाठी आपण अभ्यास त्याचा करतोय. आणि स्मारकासाठी पहिली आपण जी स्मारकाची स्पर्धा लावतोय की जो सर्वोत्तम डिझाईन देईल 64 लाख रुपये आपण त्या डिझाईनसाठी खर्च करतोय. जो सर्वोत्तम डिझाईन देईल त्याला आपण काम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं भव्य दिव्य असं आपल्या सगळ्यांच्या मनातलं भव्य दिव्य असं स्मारक उभा करण्याचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजींनी घेतलेला आहे. मी फक्त माध्यम आहे. आपल्यामधला सरकारमधला कुणाला तरी जबाबदारी असती. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी जी जबाबदारी बाजी प्रभूवर दिली, तानाजी मालुसरेवर दिली, तसंच मी एक काम करतोय त्यांच्यासोबत, त्यांचा सरदार म्हणून काम करतोय. म्हणून आपण बघतो की एवढं मोठं भव्य दिव्य स्मारक आपण उभं करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या सगळ्यांची साथ, आपल्या सगळ्यांचे सहकार्य, आपल्या सगळ्यांच्या सूचना याच्यामध्ये राहतील. याच्यामध्ये कुठली शंका नाही. आणि तुम्हाला जगदीशजी सांगू, चांगलं काम करत असताना पुन्हा बोलायचंच नाही.